बातमी आहे जळगावमधली। जळगावमध्ये सकल हिंदू समाजाच्या निषेध मोर्चाला काहीसं गालबोट लागलेलं आहे। मोर्चामधल्या काही तरुणांनी बाईकच्या शोरूमवरती दगडफेक केल्याचं कळतंय। त्यामुळे या घटनेच्या नंतर काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दगडफेकीच्या घटनेनंतर मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मार्गस्थ झाला होता। मात्र ही घटना घडल्याच्या नंतर आता तिथल्या पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे। मला असं वाटतं बांगलादेशाची जी घटना सुरू आहे ती अतिशय निषेधार्ह आहे। या पद्धतीने जर कोणी हिंदूंवर अन्याय अत्याचार करत असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध माध्यमातून करतो आणि त्याला प्रत्युत्तर दिलंच पाहिजे। हिंदू सगळे आज एकत्र त्या ठिकाणी आलेले, त्या माध्यमातून आज आपण बंदचं आव्हान या ठिकाणी केलं होतं। शांततेने बंद पाळण्याचं आव्हान केल्यानंतर काही तुरळक लोकांनी दुकानं सुरू ठेवले होते। आपण मेडिकल असेल, दवाखाने असेल, हे यांना कुठल्या प्रकारचं आपण बंधनात ठेवलेलं नाही आहे, पण प्रत्येकानं आव्हान केलं आणि जर ते हिंदू म्हणून काम करतायत, हिंदू म्हणून ते जगतायत, हिंदू म्हणून व्यवसाय करतायत तर त्यांचंही कुठेतरी कर्तव्य आहे। म्हणून मी सगळ्यांना आव्हान करणार की आपण आज संध्याकाळपर्यंत बंद म्हटलंय तर सगळ्यांनी शांततेने हा बंद पाळावा, म्हणजे कुठल्या प्रकारच्या दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडू नये असंही मी सगळ्यांना आव्हान करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।